आता गणपती बाप्पाला जायची वेळ आली. त्यांचे शेवटचे दर्शन. आता ते येतील पुढच्या वर्षी. पण जाण्यास दुःख तर आहेच. साष्टांग दंडवत प्रणाम करून मुलगी सांगत आहे, पुढच्या वर्षी यायचं आहे बाप्पा, लवकर लवकर. तिला म्हटलं, बेटा सँडल काढून ठेव. पण लहान मुलं आपलं ऐकतील? झालं, आपल्याजवळ तर कामं 100. त्यानंतर मग यांनी गणपती उचलला आणि बाबांनी हात लावला आणि यांनी गेटपर्यंत आणला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं आम्ही बाप्पाला सांगत होतो. आणि बाप्पा पण हसत होतेच. आमचे बाप्पा छोटेसे क्यूटसे. आणि यांनी मग माझ्याकडे गाडीमध्ये गणपती मी म्हटलं, हो माझ्यासोबत पण काढा जरा व्हिडिओ बाप्पाचा, निदान मी पण दिसतो त्या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत. आणि आठवणीमध्ये पण की आपल्याकडे बाप्पा आले होते आणि हे आता पुढच्या वर्षी येणार आहे या आशेमध्ये. नंतर गेलो आणि तिकडे बघितलं तर तलावाचं पाणी ओसंडून वाहत होतं. त्यानंतर मग पाणी इकडे जुळून चाललं होतं. यांचे सुरू होतं की आपण आरती करायची. मुलांची जरा दिशाभूल होऊन राहिली होती, त्यांना पाण्याचं आकर्षण जास्त वाटत होतं. आमचा बाबू तर आता उंदरं शिरवायला चाललं. फेवरेट उंदरं बाप्पाजवळ होते. लाडू, एक ढोलक वाजवत दुसरा लाडू खात. आणि नंतर पण मी यांना किती समजवलं, नाही बाई मी पण जाते, तो जिथे जात आहे. त्यांना आवाज देता देता थकत होतं, का तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, पाणी जास्त आहे, रिक्स नको घ्यायला. त्यानंतर मग आरती झाली, पूजा झाली आणि नंतर मग टाळ्या वाजवणं पण झाला, नमस्कार पण झाला, प्रणाम पण झाला. आणि बाप्पा पुढच्या वर्षी येईन त्याची आशा पण लागली. यंदाचं वर्ष छान निघून गेलं. आता असं वाटतं की पुढच्या वर्षी पण आपल्या नवीन घरात येईल बाप्पा, की आपल्या याच घरात येईल. बघूया आता काय होते, तर ते पण बाप्पावरच डिपेंड आहे. आणि नंतर मग आम्ही बाप्पाला आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी सांगितल्या आणि मग बाप्पाला निरोप दिला. पहिले तर यांनी कलश शिरवला आणि त्यानंतर कलशमधलं सगळं काही टाकून, मुलालाच किती वेळा सांगूनही ऐकत नाही. बारकी मुलं खरंच डोक्याला ताप असतात. हे पप्पा गेल्यानंतरचा रड होता बरं आमच्या लाडूबाईचा, मला पण जायचं आहे, कसं जाऊ देणार आहे, पाणी किती आहे. ऐकायला तयार नाही, पण काय करणार, ऐकावंच लागेल म्हणून त्याला जाऊन दिलं. मग यांनी गणपती बाप्पाला नेलं. आमचा गजर सुरू होता, गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकरात लवकर या. वडिलाच्या प्रेमामध्ये रडणारी माझी बाळ. आता नंतर मग यांनी रेती निवडायला सुरुवात केली, तेव्हा सगळेच जण पाण्यामध्ये मज्जा करू लागले. आणि मग गणपतीच्या मूषक शिरवाची बारी आली. त्यांना शिरवायची नाही आहे, त्यांना टाकायची आहे, त्यांना टाकायची नाही आहे, त्यांना घेऊन जायची आहे. याचे पप्पा म्हणाले, गणपतीचे मूषक आहे ते त्यांच्यासोबतच गेलेले बरं. नंतर मग आमच्या बाबूला गणपती जाण्याचं जेवढं दुःख नव्हतं, तेवढं त्याच्या मूषक या सवारीला सोडण्याचं दुःख जास्तच होतं. रडू लागला बिचारा. आम्ही त्याला सांत्वना दिली, की यंदा गेले आहे, पुढच्या वर्षी लवकर येतील या अपेक्षेने आपण आता निघूया. मग आमचं सगळं झालं आणि आम्ही घरच्या दिशेने निघालो.